नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड्स फिनॉलच्या. फिनॉल तयार कसा होतो याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. फिनॉल तयार करायचं आहे कोणापासून? बेंझिन सल्फोनिक ॲसिडपासून, त्याचबरोबर ॲनिलीनपासून. बेंझिन सल्फोनिक ॲसिड आणि ॲनिलीन यांच्यापासून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. ते कसं तयार होतं त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न बाबांनो, बेंझिन सल्फोनिक ॲसिड कसा असतो? तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना. बेंझिन सल्फोनिक ॲसिड कसा असतो ते सांगतो पहिल्यांदा, आणि मग आपण तयार करू. बेंझिन सल्फोनिक ॲसिड पासून फिनॉल तयार करायचा आहे. ओके, इथं लिहितो वाटल्यास मी हेडिंग, फ्रॉम बेंझिन सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? बेंझिन सल्फोनिक ॲसिड पासून फिनॉल तयार करायचा आहे. आता बेंझिन आणि सल्फोनिक ॲसिड स्ट्रक्चर आपण तयार करू. आता तुम्हाला माहिती आहे बेंझिन कसा असतो. आता ही आहे आपली बेंझिनची रिंग, ह्याला म्हणतात बेंझिन. सल्फोनिक ॲसिड म्हणजे SO3H झालं. आता हे बेंझिन सल्फोनिक ॲसिड म्हणजे हे झालं बेंझिन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर. तर या बेंझिन सल्फोनिक ॲसिड पासून आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे फिनॉल. कसं तयार होतं ते आपण बघूया. सुरुवातीला घ्या बेंझिन सल्फोनिक ॲसिड. बेंझिन सल्फोनिक ॲसिड याचं नाव आहे SO3H. लिहून हवी तुम्ही, बेंझिन सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे. आता हा कोण आहे? याचं नाव आहे बेंझिन सल्फोनिक ॲसिड. या बेंझिन सल्फोनिक ॲसिडची अभिक्रिया आपल्याला करायची आहे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. बघा मी रिॲक्शन करून दाखवतो, लक्षात येईल आपल्याला. आता काय करू आपण? इथं NaOH घेऊ, NaO आणि H आहे की नाही. हा कोण आहे आणि हा कोण आहे नीट लक्षात घ्या. हा आहे सोडियम हायड्रॉक्साईड, हा आहे बेंझिन सल्फोनिक ॲसिड. अरे बाबा, हा कोण आहे? ॲसिड आहे. हा कोण आहे? ॲसिड आहे. बेंझिन सल्फोनिक ॲसिड नावात ॲसिड आहे. बेंझिन सल्फोनिक ॲसिड हा ॲसिड आहे आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे, म्हणजे अधिक बेस. कळलं का? व तुम्हाला माहित आहे बाबांनो, बेंझिन सल्फोनिक ॲसिडची अभिक्रिया आपण कोणासोबत करत आहोत? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, ॲसिडची अभिक्रिया आपण बेस सोबत करतोय. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे ॲसिडची अभिक्रिया जेव्हा बेस सोबत होते तेव्हा तयार काय होतं? साल्ट आणि वॉटर. काय तयार होतं? साल्ट आणि वॉटर. ही रिॲक्शन जी आहे ना, पाचवीची रिॲक्शन आहे. लक्षात घ्या, ॲसिड आणि बेस यांच्यामध्ये जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा त्या ठिकाणी साल्ट आणि वॉटर तयार होतं. हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच प्रकारची अभिक्रिया आहे. ॲसिड कोण आहे? बेंझिन सल्फोनिक ॲसिड. बेस कोण आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. थोडक्यात ॲसिडची अभिक्रिया आपण बेस सोबत करतोय. बेंझिन सल्फोनिक ॲसिडची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करतोय. म्हणजे कुठली रिॲक्शन करतोय आपण? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ॲसिडची रिॲक्शन बेस सोबत करणे, त्याच्यापासून साल्ट वॉटर तयार होणे, अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर ही त्या प्रकारची अभिक्रिया आहे. तर ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बघा आता रिॲक्शन कशी होईल तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तुमच्या लक्षात आलेलं असेल मला काय म्हणायचं आहे. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल मला काय म्हणायचं आहे. बाबांनो, हा ॲसिड आहे, हा बेस आहे. ह्या दोघांची अभिक्रिया होईल, तयार होईल साल्ट आणि वॉटर. पहिल्यांदा आपण वॉटर काढून टाकू. हो का, इथला H आणि इथला OH. H आणि OH H2 लिहू का इथं, -H2 लिहू का इथं. H2 निघून गेला. उरलं काय? SO3Na साल्ट. समजलं का? तुम्हाला साल्ट कळत नसलं तर H आणि OH मध्ये H2 आहे, काढून टाका पहिल्यांदा. आणि हे कोण आहे? SO3Na म्हणजे कोण? साल्ट. हा ॲसिड आहे, हा बेस आहे. तुम्हाला माहित आहे ॲसिडची अभिक्रिया जेव्हा बेस सोबत होते तेव्हा त्या ठिकाणी साल्ट आणि वॉटर तयार होतं. या रिॲक्शनला काय म्हणतात? या अभिक्रियेला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. म्हणा, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. झालं. आता मग काढा प्रोडक्ट. हो का, हे कोण आहे? बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, इथं SO3 ला SO3, इथं आला Na. हा झाला साल्ट.
आणि H2 प्लस लिहायच्यावर इथं मायनस H2 केलं मी, झालं सोडियम बेंझिन सल्फोनेट. सोडियम बेंझिन सल्फोनेट नावाचा साल्ट तयार झाला, सल्फोनेट. पहिली स्टेप पूर्ण झाली. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? पहिल्या स्टेपमध्ये आपण बेंझिन सल्फोनिक ॲसिडची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली. थोडक्यात ॲसिड आणि बेसची अभिक्रिया केली. थोडक्यात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडली, तयार झालं साल्ट आणि वॉटर. त्याच्यामधला साल्ट म्हणजे हा सोडियम बेंझिन सल्फोनेट. आता पुढच्या स्टेपला आपण सुरुवात करू. पुन्हा अजून एक घ्या सोडियम हायड्रॉक्साईड. या ठिकाणी पुन्हा एकदा सोडियम हायड्रॉक्साईड घ्या आणि हे दोन्ही फ्यूज करा, म्हणजे पुन्हा तयार होणारा साल्ट त्याची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करायचं. हो का? बघा का तयार होते. काय घ्या परत, NaO आणि H, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्या टेम्परेचर दिले. टेम्परेचर आहे 523 केल्विन. किती? 523 केल्विन. का होईल? आता आपण काय करू, हे सगळं काढून टाकू, आहे का? हे सगळं निघून गेलं, काय काय निघून जाणार, आणि ह्याच्यामधला जो ONE आहे तो इथे येईल. बस. ह्याचा बाय प्रोडक्ट काय येतो? बाय प्रोडक्टबद्दल जास्त विचार करू नका, हे सगळं काढून टाका. उडवा ह्याचा डोस काय, खट्या खट्या खट्या. हा, आणि मग हा SO3 निघून गेला ना, आणि त्याच्या ठिकाणी कोण आला? ONE आला. बरोबर आहे, हो का? हे बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, अरे आहे का रिंग आहे, हा सगळा भाग आपण काढून टाकला. त्याच्या ठिकाणी काय होते? ONE. हो का? हा आला ONE, आणि ह्याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. का नाव आहे याचं? सोडियम फिनॉक्साईड तयार झाला. बघा, पहिल्या स्टेपमध्ये घेतलं बेंझिन सल्फोनिक ॲसिड, त्याची अभिक्रिया केली सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, तयार झाला सोडियम बेंझिन सल्फोनेट. सोडियम बेंझिन सल्फोनेटची अभिक्रिया पुन्हा केली सोडियम हायड्रॉक्साईड सोबत 523 केल्विन, तयार झाला सोडियम फिनॉक्साईड. आणि मग आता पुढची स्टेप. पुढच्या स्टेपमध्ये फार सोपं आहे. हो का? ह्याला काय करू माहिती आहे का? आपण असं लिहू, ONE असं लिहू, सोपं. आता ह्याची अभिक्रिया आपल्याला कोणासोबत करायचा माहिती आहे का? याची अभिक्रिया तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला घ्यायचा आहे ॲसिड. याची अभिक्रिया आपल्याला करायचं आहे ॲसिड सोबत. आणि मग काय तयार होतं बघूयात आपण. हो का? डायल्यूट HCl घ्यायचा आहे. झालं, संपलं. हा कोण आहे? सोडियम फिनॉक्साईड. या सोडियम फिनॉक्साईडची अभिक्रिया डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत करायचा आहे. ॲसिडिफिकेशन करा, ॲसिडिफिकेशन. आणि NaO मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. बरोबर आहे का? NaO मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला. NaO मधला बॉन्ड तुटला, HO कडे सुटला. संपलं. ये वा. हो का? बेंझिनला बेंझिन लिहा. O आहे का? आहे O कडे कोण आला? H आला. हे NaCl निघून गेला, जाऊ द्या. तयार झाला हा फिनॉल. मुख्य प्रोडक्ट कुठला आपला? फिनॉल. अशा प्रकारे फिनॉल तयार झाला. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया. आणि या ठिकाणी आपण काय केलं आपण या ठिकाणी बेंझिन सल्फोनिक ॲसिडपासून फिनॉल तयार केलं. त्याच्यामधल्या वेगवेगळ्या पायऱ्या, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या स्टेप्स तुमच्या समोर आहेत. रिॲक्शन अतिशय सोपी आहे. नेक्स्ट पार्ट काय म्हणतो माहिती का? ॲनिलीन पासून नेक्स्ट मेथड. आता ॲनिलीन पासून आता काय घेतात आपल्याला? ॲनिलीन पासून फिनॉल तयार कसे करतात एवढं लिहून घ्या आणि मग त्याला आपण सुरुवात करू. असो, ठीक आहे. ॲनिलीन पासून फिनॉल तयार करणे. ॲनिलीन पासून फिनॉल तयार करणे. ॲनिलीन पासून फिनॉल तयार करायचं आहे. चला करूयात आपण. फ्रॉम ॲनिलीन. बघा, रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर काही गोष्टी सांगतो पहिल्यांदा आणि मग रिॲक्शनला आपण सुरुवात करू. रिॲक्शन फार सोपी आहे. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आपली घेऊयात आपण. एक महत्त्वाचं वाक्य जे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिल्यांदा बघूयात आपण ॲनिलीन म्हणजे नेमकं कसं असतो. बेंझिन रिंगला जर NH2 जोडला, बेंझिन रिंगला जर NH2 जोडला त्याचं नाव ॲनिलीन आहे. हे तुम्हाला माहीत असू द्या. पहिल्यांदा तुम्हाला माहीत असेल, तुम्ही हुशार आहात, तरी पण मी सांगतो. हे बेंझिन रिंग आहे, ह्याला जोडलं NH2 आणि हाच आहे ॲनिलीन. हाच आहे तो ॲनिलीन. देखो, गौर से देखो, यही है वो कौन? ॲनिलीन, जिसे यूज करके हम फिनॉल बनाने वाले हैं. कळलं का? अरे बाबा, बेंझिन रिंगला जर NH2 जोडला ना, त्याचं नाव ॲनिलीन आहे. ठीक आहे. ॲनिलीन पासून फिनॉल आपण तयार करू. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं वाक्य, एक रिॲक्शन आपल्याकडे, डायझोटायझेशन रिॲक्शन. आता डायझोटायझेशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय हे पण आपण बघूयात पहिल्यांदा आणि मग सुरुवात करू ह्या रिॲक्शनला. पहिल्यांदा आपण बघू डायझोटायझेशन रिॲक्शन.
डायझोटायजेशन रिॲक्शन म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये डायझोनियम साल्ट तयार होतो. ज्या रिॲक्शनमध्ये डायझोनियम साल्ट तयार होतो अशा प्रकारची रिॲक्शन म्हणजे डायझोटायजेशन रिॲक्शन. मग तुम्ही म्हणसाल डायझोनियम साल्ट कसा असतो? हो का, डाय म्हणजे 2, आझो म्हणजे नायट्रोजन, एम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि साल्ट म्हणजे निगेटिव्ह चार्ज. हो का, डायझोनियम साल्ट लिहू का मी इथं? N2Cl, हे प्लस हे मायनस, हाच आहे डायझोनियम साल्ट. N2X, इथे एक्स म्हणा किंवा Cl म्हणा, कुठलं बी म्हणा, हाच तो डायझोनियम साल्ट. अरे डाय म्हणजे 2, आझो म्हणजे 2 नायट्रोजन, 2 नायट्रोजन असलेला साल्ट. आणि साल्ट म्हणजे काय? ज्या ठिकाणी कटायन आणि अनायन्स आहेत, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कटायन आणि अनायन असे 2 चार्ज असतात, त्याला आपण साल्ट म्हणतो. म्हणून हा डायझोनियम साल्ट आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, संपलं. मग डायझोटायजेशन रिॲक्शन म्हणजे काय? डायझोटायजेशन रिॲक्शन म्हणजे डायझोनियम साल्ट तयार होणारी अभिक्रिया. मग आता डायझोनियम साल्ट तयार कसा होतो हे मी लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे काय? प्रायमरी अमाइन घ्यायचा आहे. प्रायमरी अमाइन म्हणजे NH2 घ्यायचा आहे. हो का, हा प्रायमरी अमाइन. आणि या प्रायमरी अमाइन पासून आपल्याला डायझोनियम साल्ट करायचा आहे. प्रायमरी अमाइन पासून आपल्याला डायझोनियम साल्ट तयार करायचा आहे आणि त्याची अभिक्रिया करायचा आहे नायट्रस ॲसिड सोबत. कोणासोबत? नायट्रस ॲसिड. तुम्हाला माहित पाहिजे बाबांनो, HNO2 ह्याला नायट्रस ॲसिड म्हणतात. HNO2 नायट्रस ॲसिड, ह्याला बदलून असले वाचतं O डबल बॉन्ड NOH, दोन्हीचा अर्थ एकच आहे. हो का, HNO2 HNO2 दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण तुम्ही काय करणार? हे तुमचं कोण आहे? प्रायमरी अमाइन आहे, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. मग ह्या प्रायमरी अमाइनची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत करणार? नायट्रस ॲसिड सोबत. नायट्रस ॲसिड सोबत. आणि एक लक्षात घ्या, नायट्रस ॲसिड हा स्टेबल कंपाऊंड नाही, त्याच्यामुळं नायट्रस ॲसिड तयार करून ठेवता येत नाही. त्याच्यामुळं नायट्रस ॲसिड हा जेव्हा रिॲक्शन करायची आहे तेव्हाच आपण तयार करतो NaNO2 आणि HCl पासून. म्हणून लक्षात घ्या, नायट्रस ॲसिड इज प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम NaNO2 आणि HCl. आणि हा तयार कसा झाला? हो का, NaNO2 प्लस HCl पासून तयार झाला. आणि आपला प्रोडक्ट आला काय? HNO2 नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड हा स्टेबल नसल्यामुळं बाटल्यात भरून ठेवता येत नाही. नायट्रस ॲसिड हा स्टेबल नाहीये. नायट्रस ॲसिड आपल्याला जेव्हा रिॲक्शन करायची आहे तेव्हाच तयार करतो. आणि असं तयार करणे रिॲक्शन मिक्सरमध्ये रिॲक्शन होताना त्याला म्हणतात प्रिपेअर्ड इन सितू. काय? प्रिपेअर्ड इन सितू म्हणायचं. कोणापासून? NaNO2 आणि HCl पासून आपण HNO2 तयार करतो. हे आपल्याला माहीत असावं. मग आता काय घेतलं? हे अमाइन आहे, ह्याची अभिक्रिया केली आपण. O डबल बॉन्ड N आणि OH, हे नायट्रस ॲसिड प्लस एक HCl बी घ्या. इथं घेतलं HCl. आणि तुम्हाला माहित आहे हा नायट्रस ॲसिड कोणापासून तयार केला आपण? NaNO2 पासून आणि HCl पासून. आहे का? टेम्परेचर 273 ते 278 केल्विन एवढं टेम्परेचर पाहिजे. 273 ते 278 केल्विन. ओके. आता बघा रिॲक्शन काय होते. तुम्ही काय घेतलं? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत? डायझोनियम साल्टमध्ये. प्रायमरी अमाइन पासून डायझोनियम साल्ट तयार होणे, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज डायझोटायजेशन. आणि डायझोटायजेशन रिॲक्शन करण्यासाठी वापरतात नायट्रस ॲसिड. लक्षात ठेवा आपण. मग आता हे H2O निघून गेलं का? हे H2O निघून गेला. परत हो का, हा H2O निघून गेला. बघा उरलं काय? N2 आणि Cl. लिहू का इथं? N2Cl, हे प्लस हे मायनस. प्लस काय निघून गेला? N2 गॅस निघून गेला. आणि प्लस काय आला? 2H2O. झालं, डायझोनियम साल्ट तयार झाला. ही आहे डायझोटायजेशन रिॲक्शन. ही आहे आपली डायझोटायजेशन रिॲक्शन. हे पहिल्यांदा माहीत असू द्या. हीच आपण करणार आहोत इथं. हीच रिॲक्शन करणार आहोत. थोडक्यात सांगितलं व्यवस्थितपणे. आता नेमकं हे घेऊन आपण करू. ह्याच्यामध्ये मी NH2 आहे. रिॲक्शन अशीच होणार आहे. नेमकी कशी होते ते आपण टप्प्याटप्प्यानं बघूया. पुसू. बघा, सुरुवात करू आपण सुरुवात करूयात आपल्या रिॲक्शनला. ॲनिलीन पासून फिनॉल तयार करणे, नेमकं कसं तयार करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तरी सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. आज मी तुम्हाला ॲनिलीन पासून फिनॉल कसं तयार करतात ते शिकवणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. हो का? बघा, हे काय घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा? ॲनिलीन. काय लिहू इथं? NH2. आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला काय करायचं आहे? डायझोटायजेशन. तुम्हाला पाठच पाहिजे. डायझोटायजेशन जर करायचं असेल तर
नायट्रस ॲसिड वापरायचा आहे. नायट्रस ॲसिड म्हणजे Na, NO2 आणि HCl हे वापरायचं आपल्याला. कधीही लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला डायझोटायझेशन रिॲक्शन करायची असेल, एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला नायट्रस ॲसिड वापरायचा आहे. नायट्रस ॲसिड. आणि हा नायट्रस ॲसिड कुणापासून जन्मला? Na, NO2 आणि HCl पासून. हो का? बघा इथे लिहितो पहिल्यांदा मी ON डबल बॉन्ड O झालं का, इथं OH प्लस एक HCl घ्या एक्स्ट्रा घेतलो. चला इथं काय घ्यायचं आपल्याला? हां, NaNO2 आणि HCl 273 केल्विन घेऊ फक्त आपण. झालं. हे काय NaNO2 HCl ह्यांच्यापासून हे तयार होणार बरं का. नायट्रस ॲसिड हा आहे. नायट्रस ॲसिड हा तयार करून ठेवता येत नाही कारण तो स्टेबल नाही. म्हणून नायट्रस ॲसिड इज प्रिपेअर्ड इन कोणापासून? NaNO2 आणि HCl पासून. आता बघा ही H2O निघून जाईल. दुसरा इथला H आणि OH आहे का, HOH H2O. उरलं काय? N2Cl. बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग तशीच राहील. हो का? बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग. हा कोण आहे? एनिलीन आहे. कोण आहे? एनिलीन आहे. ओके. बेन्झिनला बेन्झिन N2 आणि Cl. डायझोनियम साल्ट तयार झाला. काय काय निघून गेलं? -N2 निघून गेला. सॉरी हां सॉरी काय काय निघून गेला? हा सांगा. हां -2H2 निघून गेले. हे लिहितो मी. ओके. हा झाला तुमचा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. बेन्झिन डायझोनियम क्लोराईड झाली, रिॲक्शन झाली. आता काय करा, हे स्टेबल नसते. हे बी जास्त का स्टेबलच नाही. पाणी टाकायचं आणि तोडायचं. पानी डाल के उसको तोड़ के फिनॉल बनाने का. हाँ, वाटर मॉलिक्यूल के साथ रिएक्शन करने का फिनॉल बन जाएगा भाई. डरने की क्या बात है, रिएक्शन हमारे साथ है. बहुत सिंपल है, रिएक्शन हमारी बहुत सिंपल है. देखो ये देखो रे बच्चों, कैसा करना. ये डाइजोनियम साल्ट है ना. अरे रे देवा, आपको समझते क्या नहीं समझता है. सिंपल रिएक्शन. ये देखो क्या करने का, इसका रिएक्शन वाटर के साथ करो. ये देखो HROH, इसको हिट करो रे बाबा. हिट करने का, हिट नहीं किया तो प्रोडक्ट कैसा बनेगा? प्रोडक्ट नहीं बनेगा. हिट करना पड़ेगा, वाटर को डालना पड़ेगा. अब देखो क्या होता है, डायजोनियम साल्ट जो है ना, है पूरा ग्रुप ये यहाँ से टूट जाता है. अब क्या होगा, ये OH इधर आ जाएगा भाई. ये OH इधर आ जाएगा. हाँ, और N2Cl निकल जाएगा. ये पूरा ग्रुप निकल जाता है. डायजोनियम ग्रुप निकल जाता है. उसके जगह पे OH आ जाता है. यह देखो OH आ गया. देखा कैसा दिखाएंगे हम, ये ऐसा दिखाएगा. ये देखो आ गया इधर. बेंजीन का बेंजीन लिखा. देखो बेंजीन लिखा हमने. हे गया सब रे. ये OH आ गया, फिनॉल बन गया. देखो N2 गया का यार, इधर देखो N2 गया रहा बाबा. और ये H और HCl बन गया. ये प्लस लिखो इधर बाबा. प्लस लिखो रहो बाबा. HCl हो गया एक. क्या बघा, फिनॉल बन गया. सिंपल रिॲक्शन आहे. रिॲक्शन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. हो का? हा तुमचा बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आहे ना, ह्याची अभिक्रिया आपण कोणासोबत केली? वॉटर सोबत केली. ह्याच्यामधला हा संपूर्ण ग्रुप निघून जातोय. डायझोनियम ग्रुप हा रिप्लेस होतोय OH न. हा संपूर्ण ग्रुप निघून गेला आणि हा OH तिथं आला. ह्याचं डोसकं निघून गेले. हे संपूर्ण रिप्लेस झाला आणि मग इथं OH आला, फिनॉल. आणि N2 निघून गेला. N2 इज द जगातला सगळ्यात चांगला लिव्हिंग ग्रुप कोण आहे? N2 आहे. या जगातला सगळ्यात चांगला लिव्हिंग ग्रुप जर कोण असेल तर तो N2 आहे. N2 लगेच निघून जातो. हा N2 निघून गेला. N2 गॅस आहे. भर 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 लगेच निघून जातो. कारण चांगला लिव्हिंग ग्रुप आहे. जगातला सर्वात श्रेष्ठ लिव्हिंग ग्रुप जर कोणता असेल तर तो N2 आहे. झालं. आणि H आणि HCl निघून गेला आणि फिनॉल तयार झाला. झालं. किती सोपं आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं. सबस्क्राईब करण्याचं काम तुमचं. आपला प्रचार तुम्ही केला पाहिजे. कळालं का? तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लोक जास्तीत जास्त बघतील, त्यांना बी फायदा, मला बी फायदा, सर्वांना फायदा. बरोबर आहे का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बी करा, बाकीच्याला बी सांगा. बरोबर आहे? अतिशय चांगले व्हिडिओ आहेत, फक्त व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण बघायचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.